नमस्कार मित्रांनो, आज आपण महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात। मग भारत सरकारच्या महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत। सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत। यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व योजना। मग गरोदर महिलांसाठी सरकारची खास योजना आहे। मग या योजनेतून महिलांना 6000 रुपयाची मदत मिळणार आहे। त्या योजनेचं नाव आहे पीएम मातृत्व वंदना योजना। मग पीएम मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज कसा करावा, कोण पात्र आहेत, कशा प्रकारे करावा, कुठे करावा, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना महिलांसाठी या ठिकाणी कसा लाभ मिळतो, काय पात्रता आहे, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया। मग महिलांना हप्त्यांमध्ये मदत दिली जाते। जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर तिला अतिरिक्त 1000 रुपये म्हणजेच एकूण 6000 रुपये दिले जातात। मग जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता। मग लाभार्थीला ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात टाकली जाते। मग कशी मिळते या योजनेचा लाभ, तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 5000 रुपये दिले जातात, जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात। जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला 1000 रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण 6000 रुपये पात्र महिलेला दिले जातात। मग प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत दिले जाणारी रक्कम खालील प्रमाणे आहे। मग पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात आणि आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। नंतर दुसरा हप्ता गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर 2000 रुपयाचा दुसरा हप्ता दिला जातो। आणि तिसरा हप्ता 2000चा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो। मग अशा प्रकारे या 3 हप्त्यात 5000 रुपये दिले जातात। मग अर्ज कसा करावा, तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी या योजनेत अर्ज करण्यासाठी फॉर्म मिळवावा लागेल, म्हणजे ऑनलाईन डाउनलोड करावा लागेल। नाहीतर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF, ह्या फॉर्मची PDF उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। आपण टेलिग्राम चॅनलवरती जाऊन या योजनेचा अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, नाहीतर तुम्ही wcdnic.in वर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन सुद्धा हा फॉर्म घेऊ शकता, किंवा वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता। नाहीतर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हा फॉर्म मिळेल। मग या योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे, तर अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे। या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो। गर्भपात, मृत जन्माच्या बाबतीत लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यासाठी पात्र असेल। मग राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहे, म्हणजे सरकारी नोकरी जर असेल तर या ठिकाणी पात्र नसणार आहे। मग प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना म्हणजे PMMWY अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात। या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात। लाभार्थींचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे। लाभार्थी आणि त्यांच्या पतीचे आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य राहणार आहे। मग कागदपत्रे काय काय लागतील, तर लाभार्थी महिलेला स्वतःचे आणि तिच्या पतीचे रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र, संमतीपत्र द्यावे लागेल। मग मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा। बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल। MCP कार्ड म्हणजे माता बाल संरक्षण कार्ड जे असतं ते कार्ड, लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड किंवा दोघांचे काय ओळखपत्र द्यावे लागेल। दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर किमान एक प्रस्तुतीपूर्व तपासणी दर्शवणारे MCP कार्डची छायाप्रत, म्हणजे आपण आधी तपासणी केली असेल 6 महिन्याच्या आधी, ते दुसऱ्या हप्त्यासाठी दावा करण्यासाठी त्यावेळेस द्यावे लागेल। तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी लाभार्थीकडून मुलांच्या
मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाच्या लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारी MCP चे कार्ड जे आहे त्याच्यामध्ये ही नोंद असणे गरजेचे आहे। मग अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या। जर तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना 2024च्या सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची प्रक्रिया येथे दिलेली आहे। मग सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा। हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधा केंद्रातून किंवा wcdnic.in या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता, नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या फॉर्मची PDF देण्यात आलेली आहे, तेथूनही आपण हा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता। फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील। मग अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधांद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल, ती तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल, तर ती सांभाळून ठेवा पोचपावती। नंतर तुम्हाला जर तुमचा अर्जाविषयी काही प्रॉब्लेम आला तर ती दाखवायला लागेल। तर मित्रांनो, मग रक्कम मिळाली की नाही ते कसे तपासणार? मग तुमचा अर्ज आता या ठिकाणी मंजूर होईल। अंगणवाडी केंद्रात दिल्यानंतर ते आशा वर्कर किंवा अंगणवाडी केंद्रात या ठिकाणी अर्ज दिल्यानंतर तुमचं मंजूर झाल्यावर मग आपल्याला जी रक्कम मिळाली आहे किंवा नाही ते कसे तपासणार, त्यासाठी आपण तपासू शकतो। मग प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे हस्तांतरित केली जाणार आहे। मग तर मित्रांनो, अशा प्रकारे PM मातृत्व वंदना योजनेसाठी सर्व गरोदर महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतात। तर मग त्यासाठी आपण ही PDF आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जाऊन ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि हा PDF अर्ज तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनाही याचा लाभ मिळेल। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी घेऊन येत असतो जे आपल्या फायद्याचे किंवा इतरांच्या फायद्याचे होऊ शकतात। तर मित्रांनो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।